तसंच सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्योग आणि व्यापार, बँकिंग किंवा समाजाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा मिळालेल्या नफ्यातून, झालेल्या फायद्यातून समाजाला त्याचा हिस्सा परत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारने स्वीकारली आणि CSR फंड हा त्याच्यातून निर्माण झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती नव्हती, पण अनेक उद्योगपती, अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर असं मनामध्ये ठरवत असतात की बाबा आपण जो काही प्रॉफिट कमवतो त्याच्यातलं काही प्रॉफिट आपण समाजाच्या भल्या करता, ज्याला गरज आहे त्या गरजवंतांच्या करता आपण खर्च केला पाहिजे, अशी भावना अनेकांच्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये कितीतरी महत्वाच्या संस्थांची आपल्याला नावं घेता येतील, कंपन्यांची नावं घेता येतील, उद्योग क्षेत्रातल्या नामवंतांची पण नावं घेता येतील. मला आनंद आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या परीनं समाजाला CSRच्या माध्यमातून काही ना काही दिलं आणि खूप काही देण्याची देखील त्याच्यातल्या मान्यवरांची इच्छा आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून समाजाच्या साठी योगदान दिलं अशा 16 संस्थांचा, त्यांच्या प्रतिनिधींचा, त्यांच्या मान्यवरांचा सत्कार आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला. मी त्या सर्व सत्कार मूर्तींचं, सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि हे सातत्य टिकवण्याच्या करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. अनेकांनी याबद्दल पुढाकार घेतला होता, परंतु शेवटी काही जणांची निवड होती. ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी पुन्हा उमेदीनं त्याच्यामध्ये कामाला लागलं पाहिजे. आज चॅम्पियन्स ऑफ चेंज CSR अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित होत असलेल्या किंवा मी मगाशी केलेल्या सर्व मान्यवरांचं मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्याकडनं सुरू असलेल्या सामाजिक कार्यातलं योगदान या पुढच्या काळात देखील सुरू राहील, ते अधिक वाढेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी इथं व्यक्त करतो. त्याकरता तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देखील देतो. आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्वाचा दिवस आहे. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा श्री शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्तानं देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दाखवलेलं धैर्य, शौर्य, त्याग आणि पराक्रमाला आपण सगळेजण वंदन करत असतो. त्याच्या कार्य, विचार, स्मृतींना देखील आपण अभिवादन करत असतो. आम्ही देखील महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे मंत्रिमंडळातील सहकारी असू, आमचा हाच विचार आहे की या राज्याला जातीय सलोखा राहिला पाहिजे, देशात जातीय सलोखा राहिला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी एकमेकाशी आदराची भावना ठेवून वागलं पाहिजे आणि त्याच्यातून कुठेही जातीय तेढ निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल अशा प्रकारे कुणाकडनंही कृत्य होता कामा नये. शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत आणि त्याच्यामुळं भारत देशाचे नागरिक, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. म्हणून आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे करत शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हे
छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे सर्व जनतेचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं. आणि त्याही काळामध्ये महाराजांनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी सर्व समाजाला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या इतिहासात 352 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं विधी व समारंभ पूर्वक हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आणि या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारचा राजा मिळाला, अशा प्रकारचं राज्य रयतेचं आपल्याला सगळ्यांना मिळालं. आज या पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ऑफ चेंज या ऐतिहासिक CSR संमेलनाच्या निमित्तानं जे काही काम तुमच्या सगळ्यांच्याकडनं झालं, त्याच्यात विविध CSR क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून आपल्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी एक प्रभावी मंच इथं उभा केला गेलेला आहे. सेलिब्रेटिंग संकल्पनेतून आज आपण सर्व निधी उभारणीचं नव्हे तर सकारात्मक उदाहरण हे समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ज्याला आपण PSC म्हणतो, ही आरोग्य सेवेची पहिली पायरी. आणि ह्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला त्याच ठिकाणी अतिशय गुणवत्तापूर्वक व जलद आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्यासाठी या पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल PSC हा उपक्रम आहे. त्यामध्ये PSCचं बळकटीकरण असेल, नूतनीकरण असेल, गुणवत्तापूर्वक व जलद आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्यासाठीचं काम. या सगळ्या गोष्टी आपण पुणे मॉडेल जिल्हा परिषद पुणे मॉडेलच्या निमित्तानं PSCचा उपक्रम आहे. ह्या निमित्तानं ह्याच्यामध्ये डिजिटलायझेशनच्या वर म्हणजेच डिजिटल डायग्नोस्टिक, टेलिमेडिसिन आणि सौर ऊर्जेचा वापर आणि गुणवत्तापूर्वक इन्फ्रास्ट्रक्चर याचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रथमदर्शी किंवा पथदर्शी हा प्रकल्प राबवण्याच्या मध्ये नेहमीच महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेली आहे. व्हॅन्स किंवा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड सारख्या नवनवीन उपक्रमात सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती माझी राहील. शाळा परिवर्तन म्हणजे समाज परिवर्तन. पुणे मॉडेल या उपक्रम डिजिटल शाळा आधारित भविष्यवेधी शिक्षण देणार असून यामध्ये स्मार्ट बोर्ड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, शिक्षण प्रशिक्षण, माझ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी समावेशी शिक्षण आणि मुलांना प्रोत्साहन यासाठी निधीच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचाही उपयोग आपण आपल्या भागाला निश्चितपणे करून देतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे, हे मी नाकारत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मधल्या 2020च्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने आणलेलं आपण सगळ्यांनी, आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी CSR भागीदार महत्वाची भूमिका बजावू शकतात, हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. चॅम्पियन्स ऑफ चेंजच्या माध्यमातून CSR वितरण यशस्वी CSR प्रकल्पांचा गौरव हा निश्चितच साठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि तो ठरेल. CSR सहकार्याच्या माध्यमातून होत असून शासन, स्थानिक संस्था आणि कॉर्पोरेट्स यांच्यातील त्रिसूत्री भागीदारी विकासाला गती देण्यासाठी यामध्ये सहभागी होणाऱ्या CSR कंपन्यांना सिंगल विंडो आणि तात्काळ परवानग्यांची हमी देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. पुणे जिल्हा परिषद यांनी उभारलेल्या CSR पायाभूत रचना ही इतर जिल्ह्यांच्यासाठी अनुकरणीय आहे. पुणे जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता विकास व आरोग्य संस्था बळकटीकरण व गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा
पुरवण्यासाठी हाती घेतलेल्या या पथदर्शी प्रकल्पाला CSRच्या माध्यमातून साथ देऊन पुणे जिल्हा देशात एक अग्रेसर जिल्हा राहील यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा। त्याकरता जिल्हा परिषदेचे CEO गजानन पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आणि इतर सहकाऱ्यांनी मदत केली, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्यांनी ह्याचं सातत्य टिकवावं। राज्य सरकार, केंद्र सरकार अनेक योजनांच्या करता कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करत असतं, पण काही गोष्टी अशा असतात की त्या निधी व्यतिरिक्त काही वेगळाही निधी हा तिथल्या काम अधिक चांगल्या प्रकारे होण्याच्या करता गरजेचा असतो आणि तो देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करताय। त्याचं निश्चितपणे समाधान माझ्यासारख्याला आहे आणि त्याच्यावर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या ह्या महत्त्वाच्या CSR कॉन्क्लेव्ह 2025 चॅम्पियन ऑफ चेंज CSR अवॉर्ड या कार्यक्रमाला मला ज्यावेळेस गजानन पाटलांनी सांगितलं त्यावेळेस मी आवर्जून येण्याचा निर्णय घेतला, कारण शेवटी तुम्ही चांगलं काम करत असताना आमच्यासारख्यांनी देखील अशा कामाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तुम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तुम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत। तुमच्या वाटचालीच्या मध्ये काही प्रश्न निर्माण असतील तर तेही प्रश्न सोडवण्याचा मनापासूनचा प्रयत्न शासन करते म्हणून आम्ही आणि आमच्या अधिकारी टीमनी केला पाहिजे, अशा प्रकारची भावना मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो। अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु आपल्याला समाजामध्ये खूप अंतर पडलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण पुणे मुंबईमध्ये राहतो, आपण शहरी भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागातलं चित्र बघतो, एवढी तफावत आहे। आता यंदा आम्ही ग्रामविकास मंत्री आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेबांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यंदा 3 कोटी घरं पंतप्रधान आवास योजनेतून देण्याचा निर्णय घेतला। राज्याच्या करता त्यातली 30 लाख घरं ही आपल्या राज्याला तोही महत्वाचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर काल जागतिक पर्यावरण दिन होता, मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन झालं पाहिजे। आता फियाट कंपनीचे पण मान्यवर इथं आलेले आहेत। मागे पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये त्यांनी 1-1 कोटी रुपयाचा CSR दिला आणि तिथं मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन करायचं आम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलं। परवाच आमची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली, त्यामध्ये 30,000 कोटी रुपये आमच्याकडं एका आमच्या माध्यमातून गोळा झालेले आहेत आणि ते पर्यावरणावर खर्च करायचे। काल मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही तिघांनी पण ठरवलं, यंदा आम्ही 10 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये राबवतोय, पण पुढच्या वर्षीपासून आम्ही 25 कोटी 25 कोटी 25 कोटी 25 कोटी आमचं 5 वर्षाचं सरकार आहे, त्याच्यावर 100 कोटी झाडं आणि ही 10 कोटी अशी 110 कोटी झाडं लागली पाहिजेत। नुसती झाडं लागून चालणार नाही, तर ती जगवली पण गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अनेक जण पुढे येतात, कारण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। कधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडलेला 100 वर्षात पाहायला मिळाला नाही। एवढा पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात पडला आणि त्याचं अतोनात नुकसान माझ्या बळीराज्याचं झालं, माझ्या शेतकऱ्यांचं झालं। त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम सरकार म्हणून आमच्या लोकांचं चाललेलं आहे, परंतु या पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या करता जगाच्या मध्ये जेवढे देश आहेत आणि तिथं आच्छादित जो आपण अजून बरेच मागे आहोत। आपलं ठीक आहे, भौगोलिक क्षेत्र बाकीच्या गोष्टी आपल्या पुढे आहेत, पण तरी देखील आपण सगळ्यांनी, तुम्ही अनेक महत्वाच्या कंपन्या चालवतात, तुम्ही पण तुमच्या कंपन्यांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लांटेशनचं काम आपण करताच, परंतु ज्यांच्याकडनं राहिलं असेल त्यांनी पण करावं। आम्ही पण आता आमच्या 100 दिवसाचा पहिला कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी नवीन सरकार आल्यानंतर हातात घेतला, दुसरा आमचा 150 दिवसाचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय, त्याच्यामध्ये पण आम्ही या गोष्टीचा अंतर्भाव करतोय। अशा प्रकारे स्वच्छतेला कसं महत्त्व देता येईल, लोकांना चांगल्या सवयी कशा लावता येतील, प्लास्टिकची कशी विल्हेवाट लावता येईल, प्लास्टिक म्हणजे झोपडपट्टी मुक्त शहर करत असताना प्लास्टिकचा पण बिमोड आपल्याला कसा करता येईल,
अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. जरी तुम्ही मी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असलो तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल ठेवण्याच्या करता, राहण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील आपल्याला तितकंच बारकाईनं लक्ष हे द्यावं लागणार आहे. आणि आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळेजण त्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे प्रयत्नशील आहोत. त्याच्यात आम्हाला आमच्या सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पण उत्तम साथ पाहिजे, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करणाऱ्या तुमच्या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही जे मान्यवर आहात, तुमची पण त्याच्यामध्ये आम्हाला मनापासूनचं सहकार्य पाहिजे. तेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आमच्या सर्वांचं स्वप्न आहे. ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याच्या करता आपण एकमेकाला सहकार्य करूया, एकमेकाला आधार देऊया, एकमेकाला मदत करूया ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नव्हे, तर ती आहे कॉर्पोरेट रिलेशनशिप असं मला स्वतःला वाटतं. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आभार प्रदर्शनासाठी मी